नागपुर में मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नुकसान भरपाई, नाना पटोले की महाभियोग मांग, स्थानीय चुनाव, काम की याचिका और सुप्रीम कोर्ट के मुद्दों पर स्पष्ट प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि केंद्र राज्य मिलकर राहत तय करेंगे और महायुति पर कोई राजनीतिक असर नहीं पड़ेगा। केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली। आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राच्या अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं। केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। किती मागणी होणार आहे, काही मदत नाही, आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे NDRFच्या नॉर्मप्रमाणे ते त्या ठिकाणी राज्याला देतात आणि मला वाटतं महाराष्ट्रालाही चांगल्या पद्धतीने केंद्राकडून मदत मिळणार आहे। काही बनवाबनवी नाही आहे। आम्ही पहिल्यापासून राज्य निवडणूक आयोगाला जे काही त्या ठिकाणी हे सुरू आहे निवडणुका रद्द करणं, निवडणुका पुढे ढकलणं याकरता आमचा रोजचाच त्या ठिकाणी संवाद आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आयोगाला 4 पत्रही पाठवले आहे की असं या नियमात हे करता येणार नाही, निवडणुका पुढे ढकलू नका, निवडणुका पुढे ढकलू नका। आता नाना पटोलेला प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं गोष्ट वेगळी आहे। आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत, आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी असहमत आहोत आणि आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। ही त्या ठिकाणी एक पत्र देऊन मांडलेली आहे आणि त्यामुळं यामध्ये सर्वपक्षीय लोकांचं, सर्वपक्षीय उमेदवाराचं तातडीनं मतमोजणी करणे, त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलू नका, या सर्व बाबीची आमची सहमती आहे। आता पुढे बघू काय करता येईल, पण निश्चितपणे निवडणूक आयोगाची भूमिका ही चुकीची होती। त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नव्हत्या पाहिजे, त्या ढकलल्या आहे। सरकार पाठवते प्रस्ताव, तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं आणि ते अंतिम करतं। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे आलं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल। आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे। मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं। त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल। राज्यातल्या महायुतीवर या निवडणुकीचा काहीही फरक पडणार नाही। राज्याची महायुती एकसंघपणे आमचा NDA हा भक्कम आहे, मजबूत आहे आणि या लोकल निवडणुकीचे कुठलेही पडसाद राज्याच्या महायुतीच्या आमच्या समन्वयावर पडणार नाही। स्थानिक निवडणुकीच्या संबंधाने तो अल्टिमेटम होता की आमची इथे महायुती टिकवायची की नाही टिकवायची, स्थानिक निवडणुकीचा तो विषय होता। स्थानिक निवडला ते महायुती राहील की नाही राहील 2 तारखेला निर्णय घेऊ, म्हणजे तिथे लोकल महायुती पुन्हा मेंटेन करायची की नाही त्या नगरपालिकेत, त्या नगरपंचायतमध्ये, त्याबद्दलचा संदर्भ होता। राज्याच्या महायुतीचा काही संबंध नाही। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।